यांचे वार्षिक स्नेहसंमेलन झेप 2024-25 या मंचावरती थोडक्यात आपण आढावा गॅदरिंग चालू असताना 2 संचामध्ये मांडणार आहोत, परंतु या प्रस्तावनेच्या माध्यमातून मिशन 2025-26 आपली ह्याची जर्नी स्टार्ट झालेली आहे। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे आपला ITS। जवळजवळ 3 ते 4 वर्ष झालं आपण आपल्या संस्थेच्या वतीनं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम भरवत आहोत। त्यामध्ये इंडियन टॅलेंट सर्च म्हणजे ITS, त्यामध्ये बरेच विद्यार्थी सहभागी आहेत। 2022-23 ला 180 विद्यार्थी होते। 2023-24 ला 202 विद्यार्थी आहेत। जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये मला ह्याही वर्षी नक्की गॅरंटी आहे की जे 19 जानेवारी 2025 रोजीची एक्झाम होणार आहे त्यामध्ये नक्कीच आमचे जिल्ह्यात आणि राज्यात, केंद्रात भरभरून विद्यार्थी वाढणार आहेत। दुसरा पॉइंट आहे अबॅकस। मुलांचं ब्रेन डेव्हलप होण्यासाठी आम्ही अबॅकस यूज करतोय। अबॅकसच्या माध्यमातून मुलांची ग्रास्पिंग पॉवर, स्मरणशक्ती, कॉन्सन्ट्रेट माइंड होत आहे आणि जवळजवळ 200 ते 250 विद्यार्थी त्यामध्ये दोन्ही शाळेतील मिळून सहभागी आहेत। आपल्या प्रशालेच्या सोनाली माळे मॅडम विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आहेत। तिसरा मुद्दा आहे स्पोकन इंग्लिश। आम्ही शाळेमध्ये आमची टीम तयार केलेली आहे। 5 ते 6 जणांची टीम आहे करण्याचा शाळेमध्ये प्रयत्न करणार आहोत। चौथा पॉइंट आहे बेसिक। प्रत्येक वर्गामधून लॉकडाऊन पासून काहीतरी विद्यार्थी, जसं की एखादं काम करत असताना पंखों से नहीं तो हौसलों से उड़ान होती है, पंखों से नहीं तो हौसलों से उड़ान होती है, जसं काही मनात आमच्या सगळ्यांच्या चर्चा चालू असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच ही एक्झाम भरवण्यात येत आहे। म्हणजे पहिल्यांदा ही एक्झाम आपल्या शाळेला मिळालेली आहे। पद्धत OMR शीट प्रमाणे असणार आहे। तर ही एक्झाम 2री ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी असून ह्या वर्षी आम्ही प्रत्येक वर्गातील टॉप 10 विद्यार्थी बसवणार आहोत आणि नेक्स्ट इयरला मात्र सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवून जे विद्यार्थी त्याला यासाठी मी विनंती करते। धन्यवाद। व्यासपीठावरील मान्यवर यांनी मला आज इतर कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद। श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी बराच वेळ आमची वाट बघत होते, त्याबद्दल त्यांचा मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांच्याकडे आणि कार्यक्रमाला लवकरात लवकर सुरू करून तुमची जी उत्सुकता ताणलेली आहे ती कमी करत आहे। आत्ताच मॅडमने जे विजन सांगितलं त्याच्याबद्दल खरोखर शाळेचा उपक्रम हा स्तुत्य उपक्रम आहे। त्याला सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा असं मी आपल्याला विनंती करतो आणि शाळेला जे कार्यक्रम आहे, झेप कार्यक्रम तो लवकरात चालू करतो अशी आशा आहे। धन्यवाद साहेब।